नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, जिथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यावधींचा निधी खर्च होत असताना चक्क 500 विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी वसतिगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। पूर्वी कुक्कुटपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतीत हे वसतिगृह सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांनी केला असून अस्वच्छता, तुटलेल्या खिडक्या, जुनी विद्युत यंत्रणा आणि उघड्या सेफ्टी टँकमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे ही इमारत काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या नावावर असून गेल्या 2 वर्षांपासून या इमारतीच्या भाडे कराराचं नूतनीकरण झालेलं नाहीये, तरीही हे वसतिगृह याच धोकादायक स्थितीत का सुरू ठेवलंय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणावर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे इमारतीचे मालक आमदार शिरीष नाईक यांनी 2024 मध्येच भाडे करार संपल्याचं सांगत करार नूतनीकरण प्रलंबित असताना दुरुस्ती कशी करायची असा प्रश्न केलाय। तसंच प्रशासन जागा रिकामी करणार असेल तर आपली हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। यावर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी स्पष्ट केलं की इमारतीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 20 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र दुरुस्ती होत नसल्याने आता विद्यार्थ्यांसाठी पर्यायी जागा शोधण्याचं काम सुरू झालंय। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून 100हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केलेत, त्यामुळे प्रशासन या राजकारणापलीकडे जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी युक्त हक्काचं घर कधी मिळवून देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या ठिकाणी आदिवासी मुलांचं वसतिगृह आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म होता आणि त्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू आल्यानंतर त्यांनी संबंधितांनी जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे आमदार श्री दादा नाईक यांचा तो पोल्ट्री फार्म होता आणि त्याच्यात बर्ड फ्लू मध्ये तिथं त्या पोल्ट्री बंद झाला आणि त्या ठिकाणी कोंबड्या मेल्या आणि आता त्या खोरड्यामध्ये मुलांना पंपतायत। तर अशी ही दयनीय अवस्था ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून चाललेली आहे। वेळोवेळी मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, विभागाशी, आदिवासी विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की आज जी आमची आदिवासी मुलांची दुरावस्था झालेली आहे, आज त्या अक्षरशः कोंबड्यांच्या खोरड्यामध्ये आहेत। आता आपण वास्तुस्थिती जाऊन बघा तिथं काय हाल आहे आणि किती वर्षापासून आदिवासी मुले 100% आदिवासी मुलं हे त्या ठिकाणी प्रवेश घेतात आणि त्या ठिकाणी निवासीसाठी त्यांची व्यवस्था आजही ती दुरस्थ अवस्था आहे। आणि माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की शासनाने याच्यात जातीने लक्ष घालून आदिवासी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला कुठेतरी त्यांनी न्याय द्यावा। तिथं एने लँड नाही आहे, ती जी जागा आहे ती ऍग्रीकल्चर लँड आहे, आपल्या माहितीसाठीच सांगतो। आणि त्याचा सातबारा आजही आपण जर काढला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सातबाऱ्यावरनं त्या ठिकाणी ऍग्रीकल्चर लँड दिसेल, नॉन ऍग्रीकल्चर लँड दिसणार नाही। त्याच्यामुळे शासनाने आणि संबंधित श्रीदादांनी हे कसं घडवून आणलं, एक मोठं गोडगंबाल आहे आणि याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं मला तरी वाटतं। दादा, मी विभागाशी संपर्क केला, विभागाला विचारलं तर विभागाचं उत्तर असं आहे की आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क केला, वेळोवेळी त्यांना पत्र व्यवहार केला, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं ज्या मूलभूत सुविधा असतात, ज्या सुखसोयी पाहिजेत त्या कुठल्याही सुखसोयी तिथं नाही आहेत। मुलं अक्षरशः जमिनीवर झोपलेले आहेत। त्यांचे संडास बाथरूम जर बघितले तर न गेलेलं बरं, त्यांना त्या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था नाही। वरती बघितले तर पत्र्याचं शेड आहे, ना पंखे आहेत ना काही आहेत, तर मुलं बिचारे कसे राहत असतील हा विचार करा। दादा, विषय असा आहे की मी आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर माझ्या समाजावर कुठं अन्याय होत असेल आणि अत्याचार होत असेल तर साहजिकच माझ्या मनातला जो आदिवासी रक्त आहे ते उसळलं आणि मी त्या अनुषंगाने आज जर माझ्या मुलांना त्रास होत आहे तर मी रीतसर त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये माननीय न्यायालयामार्फत उच्च न्यायालयामार्फत त्यांची सगळी चौकशी होणार आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर 100% कार्यवाही होणार आहे। कारण हा दोघांचा महसूल विभागाचा पण याच्यामध्ये सहभाग येतो, आदिवासी विभागाचा पण सहभाग येतो आणि आमचे लोकप्रतिनिधी, आमचे तर आमदार आहेत, ते आमचे आमदार असून जर आमच्या तालुक्यामध्ये ते जर नॉन ऍग्रीकल्चर जागेवर नॉन ऍग्रीकल्चरचं भाडं घेत आहेत आणि शासनाला त्यांनी ऍफिडेव्हिट करून दिलेलं आहे की याच्यामध्ये मी जर कुठं दोषी आढळलो तर मी शिक्षेस 7 वर्षाच्या शिक्षेस पात्र राहील असं त्यांनी ऍफिडेव्हिट करून दिले। आणि आज तिथं जाऊन बघा त्यांच्याकडे कुठलंही येण्याची ऑर्डर नाही, तशी त्यांची दप्तरी कुठेही नोंद नाही किंवा नगरपालिकेमध्ये सुद्धा तशी नोंद नाही। तर हा कुठंतरी गोडगंबाल चाललेला आहे आणि हा जवळजवळ 10-12 वर्षापासून
करोडो रुपये यांनी खाल्लेले आमच्या विद्यार्थ्यांच्या नावावर. तर हे जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे सत्य समोर आलं पाहिजे.